मी नाश्ता करण्यासाठी एक बारीक किसून घेतलेला आहे, बटाटा बारीक किसून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये हे पीठ घालूया, चपातीचं पीठ अर्धा डब्बा। त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी हळदी घालूया थोडीशी, जिरं घालूया थोडंसं, त्याच्यामध्ये मीठ घालूया आपल्या चवीप्रमाणे, थोडीशी लाल मिरची, अर्धी वाटी रवा, त्याच्यामध्ये मिरची कांदा घालून घेऊया। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला आहे तो कांदा त्याच्यामध्ये टाकायचा आहे। हा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। त्याच्यामध्ये मिरची घालूया, 2 3 4 मिरची घेतले। त्याच्यामध्ये कोथिंबीर, ओली कोथिंबीर टाकूया। हे पाणी घालून मिक्स बरं करून घ्यायला पाहिजे। पाणी घालून बरं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये पाणी घालूया प्रमाणे, जास्त पातळ पण झालं नाही पाहिजे, जास्त गाढ पण झालं नाही पाहिजे। अजून थोडं पाणी घालून घेऊया। पाणी घालून असं मीडियम करून घ्यायला पाहिजे। असं बरं करून मिक्स करून घ्यायला पाहिजे असं। आता बरं मिक्स असं झालेलं आहे बघा। आता मिक्स बरं असं छानसं करून घेतलेलं आहे। बरं छानसं मिक्स केलं। आता तयार आहे आपला पकोडा। कढईमध्ये टाकून फ्राय करू द्या। हे छानसं असं मिक्स झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे, छान असं मिक्स झालेलं आहे। चला आता कढईमध्ये तेल छानसं गरम झालेलं आहे। जास्त मोठी गॅस ठेवायची नाही, बारीकच ठेवायची आहे, मीडियममध्ये। त्याच्यामध्ये ते टाकून घेऊया पकोडा। जास्त गरम केल्यावर ते जळून जाणार, जास्त गरम करायचं नाही। हे पकोडा तुम्ही नक्की एकदा करून खाऊन बघा, ट्राय करून बघा। आवडला असलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। असे घालून घ्यायचे आहेत, बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत, नाहीतर आतमध्ये कच्चेच राहणार आहेत ते। बारीक गॅसवर भाजायचे असे। हे बघा, हे छान असं भाजून घ्यायला पाहिजे, नाहीतर आतमध्ये कच्चेच राहणार। त्याच्यासाठी बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत। हे बघा किती लालसर झालेले आहेत। त्यासाठी बारीक गॅसवर भाजलेले खूप चांगले आहेत, कुरकुरीत बरे मस्त होणार आहेत। हे बघा छान असे भाजून झालेले आहेत। ते आता काढून घेऊया। काढून घेऊया ते आता। आणि दुसरे पण आहे ते पण तसंच घालूया त्याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी। ते पण तसंच घालायचं आहे फ्राय करण्यासाठी। आता पण तसेच गॅस बारीक ठेवायचा आहे।
एकदा खाऊन बघा, बोटं चाटीतच बसणार तुम्ही. इतकी छान लागतात, कुरकुरीत असं असतंय, छान लागतंय. डब्यामध्ये भरून ठेवलं तरी सुद्धा चालतंय, ते खराब होत नाही. ते असे घालून घेऊया. हे बघा घालून झालेलं आहे. आता भाजू द्या त्यांना. हे बघा छानसं असं भाजून घेत आहे. भाजलं पाहिजे चांगलं, नाहीतर आतमध्ये कच्चं राहू द्यायचं नाही. लालसर व्हायचा, कलर सुद्धा चांगला आलाय. हे बघा चांगलं भाजलं आहे. आता काढून घेऊया. हे बघा किती छान झालेलं आहे, कुरकुरीत मस्त. खायला सुद्धा चवीला मस्त लागतं. तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता. थँक्यू, धन्यवाद. आवडलं तर लाईक सुद्धा करा. धन्यवाद.